दादा भुजे साहेब आलेले आहेत, शिक्षण मंत्री आहेत. तुम्ही तर शिक्षण मंत्री आहात, पण मी रक्षण मंत्री आहे. आपल्याला रक्षण करायचं आहे, शिक्षणही द्यायचं आहे आणि शिक्षणातून रक्षणही करायचं आहे. ज्या ठिकाणी माणिकराव कोकाटे साहेब आलेले आहेत, सिन्नरचे आमदार आहेत, आमचे मित्र आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे ते नेते आहेत. माननीय अजितदादा पवार आज आपल्यामध्ये नाहीत, अत्यंत संघर्षशील असणारा नेता, महाराष्ट्राच्या भल्यासाठी रात्र जागणारा, सकाळी लवकर उठून काम करणाऱ्याच्या पद्धतीचा नेता अजितदादा आज आपल्यामध्ये नाही. महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. महाराष्ट्रातला अत्यंत ऍक्टिव्ह असणारा आमच्या मंत्रिमंडळामधला नेता, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामधला उपमुख्यमंत्री आज अजितदादा आपल्यामध्ये नाहीत, पण अजितदादांच्या आठवणी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. काम होत असेल तर हो म्हणणार, होत नसेल तर होत नाही असं सांगणार, अशी एक जबरदस्त किमे असणार अशा पद्धतीचा तो नेता होता. दादा नाही मी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो. आणि या ठिकाणी राजा भाऊ वाजे या ठिकाणी आपले खासदार आलेले आहेत. संसदेमध्ये अनेक वेळेस आमची भेट होते, पण इकडे आल्यानंतर तेवढी भेट होत नाही. आणि ते नाशिक मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. आमच्या श्रीमती दीपा मुधोळ मुंडेजी या IAS अधिकारी आहेत, आमच्या समाज कल्याणच्या आयुक्त आहेत. या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.